सुयोगजी लाले आपण कुठे असेल तर कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुयोगजी लाले आपण कुठे असेल तर कृपया आपण तुषार सरांजवळ जवळ संपर्क साधायचा आहे. चला या ठिकाणी जाऊया पुन्हा एकदा क्रीडांगणामध्ये ज्या ठिकाणी महत्वपूर्ण सामना क्वार्टर फायनल क्रमांक 2 आजच्या या संपूर्ण दिवसातील जो संघ जिंकेल तो थेट सेमीफायनलची लढत अमरभर टासुरे संघासमोर खेळेल याची आपण नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघ नवोदित आहेत. अगदी जबरदस्त टॅलेंट दोन्ही संघामध्ये पाहायला मिळतोय. एका बाजूला वेदांत शिगवड या खेळाडूचा खेळ बहरदार राहील तर दुसऱ्या बाजूला साहिल गोरिवले या खेळाडूचा देखील खेळ तितकाच महत्वपूर्ण संपूर्ण मॅच मध्ये पाहायला मिळेल. एक व्हॅलिड रेड करून माघारी परततोय चढाईपटू त्याला प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक 9 साळुभाई मुगी संघाचा महत्वपूर्ण खेळाडू आहे साहिल गोरिवले या खेळाडूला आपण पाहतोय. महत्वपूर्ण भूमिका या संपूर्ण मॅच मध्ये या खेळाडूची राहील. या ठिकाणी माघारी परतलाय प्रत्युत्तर म्हणून थर्ड रेड कुंभे संघाच्या माध्यमातून आक्रमण. थर्ड रेड मुगी संघासाठी देखील आक्रमण करण्यासाठी जर्सी क्रमांक 2 समोर 6 खेळाडूंचा डिफेन्स आहे. बोनस लाईन ऑन असेल या ठिकाणी प्रयत्न करावा लागेल. या ठिकाणी बोनस गुणाची कमाई मुगी संघासाठी तर एक सक्सेसफुल टॅकल कुंभे संघाच्या खात्यामध्ये या ठिकाणी जोडला जातोय. महत्वपूर्ण सामना हा सामना देखील संत गतीने पुढे चालत राहील परंतु एक मल्टी पॉइंट रेड मोमेंटम पुन्हा एकदा शिफ्ट करेल प्रत्येक संघाकडे. सामना महत्वपूर्ण आहे दोन्ही संघांच्या दृष्टीनं. या ठिकाणी मात्र रोखण्याचं काम मुगी संघाच्या डिफेन्सने केलंय चढाईपटूला. सक्सेसफुल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये प्रतिस्पर्धी संघातील एक महत्वपूर्ण खेळाडूला या ठिकाणी टिपण्यात यश मुगी संघासाठी. या ठिकाणी बोनस गुणाची कमाई आहे. मोमेंटम या ठिकाणी पहिल्या सत्रामध्ये आतापर्यंत मुगी संघाकडे पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 7 कुंभे संघाच्या माध्यमातून बोनस गुण एकवटला जातोय. सक्सेसफुल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये कुंभे संघासाठी. या ठिकाणी रनिंग हँड टच सक्सेसफुल होईल जर्सी क्रमांक 2 मुगी संघासाठी. अगदी सुंदर कामगिरी आतापर्यंत पाहायला मिळते. जर्सी क्रमांक 7 या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज झालाय. 7 खेळाडूंचा फुल पॅक डिफेन्स प्रतिस्पर्धी संघाचा. माघारी परततोय प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा साहिल गोरिवले मॅन फ्रॉम मुगीज. अनेक स्पर्धा अगदी सातत्याने चांगल्या दर्जाचा खेळ करताना पाहायला मिळालाय. रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू आहे. व्हॅलिड रेड.
वेळीकडे पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 2 मागच्या सडाईमध्ये गुणाची कमाई करताना हा खेळाडू पाहायला मिळाला. रनिंग हँड टच करणे या खेळाडूची खासियत आहे, परंतु यावेळेस मात्र थोडंसं बदलालित्य पाहायला मिळालंय. माघारी परतेल थर्ड रेड कुंभे संघासाठी. एका गुणाची कमाई संभवता कुंभे संघाला वेदांतचं रिवाय करून देईल. यावेळेस मात्र सक्सेसफुल कामगिरी पाहायला मिळते. मिडलाईन क्रॉस केली जाईल. वेदांत हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एंटर करेल, परंतु थर्ड रेड मुगी संघासाठी देखील महत्वपूर्ण हा सामना दोन्ही संघाच्या दृष्टीनं. एक चूक मागात पडू शकते. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुंदर परफॉर्मन्स साहिल गोरिवले या खेळाडूच्या माध्यमातून. मल्टी पॉइंट रेड 2 गुणाची कमाई या ठिकाणी पाहायला मिळते आणि या 2 गुणाच्या कमाईनं स्कोर कार्ड पुढे ढकलण्याचं काम केलं जात आहे, ते मात्र मुगीस संघाच्या माध्यमातून. या ठिकाणी पुन्हा एकदा एक सक्सेसफुल टॅकल पॉइंट जोडला जातोय मुगीस संघाच्या माध्यमातून. चांगल्या दर्जाचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. कुंभे संघाला थोडासा विचार करण्यासाठी भाग पाडलाय मुगीज या संघानं. चालू सामना संपताच यानंतर या संपूर्ण स्पर्धेतील सेमीफायनल क्रमांक 1 या ठिकाणी पाहायला मिळेल. अमर भारत टासुरे संघानं ऑलरेडी क्वालिफाय केलंय, तर या चालू मॅच मध्ये जिंकणारा संघ हा सेमीफायनलची लढत अमर भारत टासुरे संघासमोर खेळेल. साहिल गोरिवले आतापर्यंत जबरदस्त परफॉर्मन्स या मॅच मध्ये पाहायला मिळाला. एक मल्टी पॉइंट रेड देखील पाहायला मिळाली या खेळाडूच्या माध्यमातून. वेगवेगळे स्किल या खेळाडूकडे आहेत. या ठिकाणी माघारी परततोय प्रत्युत्तर म्हणून वेदांत हा खेळाडू या ठिकाणी सज्ज झालाय आक्रमण करण्यासाठी. ऑल इन असलेला मुगीचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु यावेळेस मात्र पुन्हा एकदा व्हॅलिड रेड समोरचा थर्ड रेड वरती खेळण्याचा डिफेन्स मार्गवरती जोर देण्याचा भर देण्याचा प्रयत्न कुंभे संघाच्या माध्यमातून होईल. सुपर टॅकल सिच्युएशन ऑन आहे. मुगीस संघाची थर्ड रेड आहे. गुणाची कमाई या ठिकाणी एका संघासाठी होणार आहे, परंतु कुठला संघ या ठिकाणी कमाई करेल. चूक घडली आहे पुन्हा एकदा डिफेन्स मार्कवरती. वेदांत हा खेळाडू या ठिकाणी चूक करेल. गुणाची कमाई मुगीस संघासाठी होईल. थर्ड रेड या ठिकाणी कुंभे संघाची. उंच पुरासा चढाईपटू जर्सी क्रमांक 9 कुंभे संघाच्या माध्यमातून आक्रमण करेल. समोर 7 खेळाडूंचा फुल पॅक डिफेन्स. वेळ निघत चालली आहे. बजरवरती टिक वाजायला सुरुवात झाली आहे. शेवटच्या काही सेकंदची वेळ या ठिकाणी रिमेनिंग आहे आणि त्याच दरम्यान बोनस गुणाची कमाई आहे. एका गुणानं स्कोर कार्ड पुढे सरकेल, परंतु रिवाइव्ह मिळणार आहे आपल्या साथीदाराला. 2 खेळाडूंचा डिफेन्स. सुपर टॅकल सिच्युएशन पुन्हा एकदा ऑन होती आहे. या ठिकाणी कुंभेचा संघ पुन्हा एकदा ऑल आउट होतोय. कुंभेचा संघ थोडासा बॅकफुटला, परंतु फ्रंट फुटला मुगीचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतो. या संपूर्ण स्पर्धेची सेमीफायनलची लढत खेळण्यासाठी सज्ज होईल का मुगीचा संघ? खूप दूरवरून ट्रॅव्हल करून आलेला संघ आहे. गतवर्षी आपण चर्चा केली 2 संघांची, एक तर दाभोळचा संघ आणि त्याचप्रमाणे मुगीचा संघ. खूप दूरवरून ट्रॅव्हल करून येतात या दापोली तालुक्यामध्ये स्पर्धा खेळण्यासाठी, परंतु अगदी वेळेमध्ये कुठल्याही आयोजन कमिटीला या दोन्ही संघांमुळे कधी वाट पाहावी लागली नाही आहे.
आणि अशा प्रकारचा खेळ अगदी खूप दूरवरून ट्रॅव्हल करून आल्याच्या नंतर सातत्याने जर पाहायला मिळालं तर मात्र मुगीचे नाव सातत्याने चर्चेत राहील या दापोली तालुक्यामध्ये. आज मात्र भन्नाट परफॉर्मन्स पाहायला मिळालाय. आज मात्र त्यांचा डिफेन्स देखील तितक्याच ताकदीने खेळलाय. दुसऱ्या बाजूने असं वाटलं होतं की कुंभेचा संघ कुठेतरी थोडासा अगदी चांगली लढत देईल, परंतु या पहिल्या सत्राच्या खेळामध्ये थोडासा बॅकफुटला कुंभेचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. पण पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय तर सक्सेसफुल डिफेन्स. या ठिकाणी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 2 सज्ज होतो आक्रमण करण्यासाठी. आक्रमण या ठिकाणी जर्सी क्रमांक 7 या खेळाडूच्या. कशा प्रकारचा खेळ या ठिकाणी सादर केला जाईल, इथून पुढे खेळ कसा असेल, कुंभे संघाचा हा देखील तितकाच महत्वपूर्ण आहे. कारण सध्या स्थितीमध्ये थोड्याशा पिछाडीवरती कुंभेचा संघ पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र थर्ड रेड तिसरी चढाई मुगीसाठी साहिल गोरिवले हा खेळाडू पुन्हा एकदा सज्ज झालाय. या ठिकाणी पुन्हा एकदा चूक घडली आहे. कुंभे संघाचा डिफेन्स अनसेटल आहे. अजून देखील कुंभे संघाच्या डिफेन्सनं तितकासा बहरदार परफॉर्मन्स केला नाहीये. ज्या पद्धतीने मागच्या मॅच मध्ये कुंभेचा डिफेन्स अगदी चांगल्या दर्जाचा खेळ सादर करताना पाहायला मिळाला, परंतु या मॅच मध्ये सातत्याने साहिल गोरिवलेनं कुंभे संघाच्या डिफेन्सला अनसेटल करून ठेवलाय. गुणाची कमाई तो मात्र प्रत्येक वेळ करत चाललाय. त्यामुळे डिफेन्स कुंभे संघाचा थोडासा बॅकफुटला. जोपर्यंत डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करत नाहीये तोपर्यंत त्यांचे चढाईपटू देखील सातत्याने थोडेसे बॅकफुटला असतील. साधा मेसेज नाही सेंड लाईव्ह पेक्षा ह्या व्हिडिओ जातात ते. चला या ठिकाणी दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात होईल. दुसऱ्या सत्रामध्ये पलटवार अपेक्षित आहे या ठिकाणी कुंभे संघाच्या माध्यमातून, परंतु तोच दुसरा सत्र या ठिकाणी थोडासा शांतसे मिखेळ कॅल्क्युलेशनवाला खेळ मुगीस संघाने करायचा आहे. या स्पर्धेची सेमीफायनलची लढत गाठायची आहे, तर मात्र कुठेतरी एक शांतसे खेळ मुगीस संघाच्या माध्यमातून अपेक्षित. दुसऱ्या बाजून तितकाच आक्रमण कुंभे संघ या ठिकाणी करेल का हे देखील तितकंच महत्वपूर्ण आहे. दुसऱ्या सत्राचं मोमेंटम कशा रीतीने असेल, कुठल्या संघाकडे असेल हे देखील तितकंच महत्वपूर्ण ठरेल या संपूर्ण स्पर्धेची सेमीफायनलची लढत गाठण्यासाठी. सेमीफायनलच्या सामन्यासाठी अमर भारत टाळसुरे तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने या ठिकाणी पहिला पुकार पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. चालू सामना संपताच जो संघ जिंकेल तो संघ मैदानावरती थांबेल. अमर भारत टाळसुरे तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने पंचांच्या माध्यमातून पहिला पुकार. या ठिकाणी कुंभे संघाच्या माध्यमातून जर्सी क्रमांक 9 या ठिकाणी सक्सेसफुल डिफेन्स. सुरेख असा चवडा पकड मैदानाच्या आतमध्ये अँकर होल्ड या ठिकाणी पाहायला मिळतो. जर्सी क्रमांक 4 मुगीस संघाच्या माध्यमातून. थर्ड रेड तिसरी चढाई.
चला या ठिकाणी चढाईपट्टू बाद होईल. कुंभे संघाचा चढाईपट्टू आहे. या ठिकाणी सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळतोय. मुगीस संघाच्या माध्यमातून चढाईपट्टूला रोखण्यात यश. चांगला खेळ आज मात्र मुगीस संघाचा या ठिकाणी पाहायला मिळतोय. चला या ठिकाणी अजून एक सक्सेसफुल डिफेन्स. कुंभे संघाकडे आज मात्र उत्तर नाहीये. मुगीस संघाने जी काही प्रश्न विचारली आज मात्र कुंभे संघाला, त्या प्रश्नांची उत्तर अजून देखील सापडली नाहीयेत कुंभे संघाला. पहिल्या सत्रामध्ये जो काही मोमेंटम मुंगीस संघाकडे राहिला तोच मोमेंटम आता मात्र तसाच चालू ठेवलाय तो मात्र मुगीस संघानं. परंतु वेदांत चिगवण या खेळाडूचा थोडासा बॅकफुटला असलेला खेळ कुंभे संघाचं मनोबल थोडंसं बॅकफुटला गेलं. परंतु अजून देखील वेळ गेलेली नाहीये. कबड्डीच्या खेळामध्ये कधी कमबॅक होऊ शकतो. काय करू नका जमतो तो. चला या ठिकाणी सक्सेसफुल डिफेन्स. बुडाशी कमाई केली जाते. खूप वेळानंतर कुंभे संघाच्या डिफेन्स मार्कवरती सक्सेसफुल कामगिरी केली गेली. या ठिकाणी सक्सेसफुल डिफेन्स पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. मुगीस संघाच्या माध्यमातून अगदी जबरदस्त परफॉर्मन्स आज पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड ऐकूयात. 19 या गुणसंख्येवरती मुगीचा संघ आहे तर 8 या गुणसंख्येवरती कुंभेचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. 19-8 हे गुणफलक या ठिकाणी चालू मॅचचं. या ठिकाणी मल्टी पॉइंट रेट 2 गुणांची कमाई या ठिकाणी पाहायला मिळते. सक्सेसफुल कामगिरी कुंभे संघाच्या माध्यमातून जर्सी क्रमांक 9 या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळते. या ठिकाणी गिअर चेंज करायला सुरुवात केली आहे का कुंभे संघानं. एक पलटवार मॅच मध्ये घेऊन येईल. एक ऑल आउट देणं बाकी आहे प्रतिस्पर्धी संघावरती. मॅच पुन्हा एकदा कुंभे संघाकडे. या ठिकाणी पुन्हा एकदा सक्सेसफुल कामगिरी. थोडासा लेझी खेळ या ठिकाणी ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न फसलाय. अगदी मिडलाईनच्या जवळ अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न. आता फोन करतो तर आपल्याला फोन करतो गावाला. या ठिकाणी बोनस गुणाची कमाई आहे.
बोनस गुण जोडला जातोय कुंभे संघाकडे. अरे बापरे यावर सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. 20 या गुणसंख्येवरती मुगीचा संघ तर 11 या गुणसंख्येवरती कुंभेचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. कुंभे संघाने एक ऑल आउट प्रतिस्पर्धी संघावरती दिला तर मॅच मध्ये पुनरागमन होऊ शकतं, पण त्यासाठी एक चांगला आणि आक्रमक खेळ करणं आवश्यक आहे. कॅल्क्युलेशन वाला खेळ करून अजून देखील सामना आपल्या बाजूने झुकवला जाऊ शकतो. परंतु एका बाजूने मुगीचा संघ या ठिकाणी थोडासा शांत सेमी खेळ करेल. थर्ड रेड वरती खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल मुगीज संघाला. या ठिकाणी बॅक टू बॅक व्हॅलिड रेड पाहायला मिळत आहेत. थर्ड रेडच्या प्रतीक्षेमध्ये कुंभेचा संघ या ठिकाणी पाहायला मिळाला आणि तिसऱ्या चढाईची इशारत या ठिकाणी मुगीज संघासाठी. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे. या ठिकाणी डिफेन्स एकवटलाय. गुणाची कमाई पुन्हा एकदा कुंभे संघासाठी केली जाते. थर्ड रेड तिसरी चढाई कुंभे संघाच्या माध्यमातून वेदांची गोळी या ठिकाणी पाहायला मिळतोय. डिफेन्स एकवटलाय. पंचांचा इशारा या ठिकाणी येतोय. सक्सेसफुल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये मुगीज संघासाठी जर्सी क्रमांक 4 या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळते. मुगीज संघ या ठिकाणी मात्र अगदी जबरदस्त खेळ आतापर्यंत सादर केलाय. शेवटच्या काही मिनिटांमध्ये गेलेला सामना या ठिकाणी अनुभवायला मिळतोय. यानंतर लगेचच सेमीफायनल क्रमांक 1 या संपूर्ण स्पर्धेतील अनुभवायला मिळेल. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. थोडासा वेळ काढू खेळ मैदानाच्या आतमध्ये. मध्य रेषेवरती स्थिरावलेला चढाईपट्टू. सामना आता सध्या स्थितीमध्ये मुगीज संघाकडे पाहायला मिळतोय, त्यामुळे थोडासा वेळ. उतरला तू सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. थर्ड रेड तिसरी चढाई. सहा खेळाडूच्या डिफेन्स मध्ये तिसऱ्या चढाईसाठी मुगीज संघाचा खेळाडू जर्सी क्रमांक 8. चला या ठिकाणी बोनस गुणाची कमाई आहे. यावेळेस डिफेन्स एकवटलाय. पुन्हा एकदा सक्सेसफुल कामगिरी साहिलच्या माध्यमातून डिफेन्स मार्क वरती होईल. सामना संपायला शेवटचा आणि अंतिम मिनिट. औपचारिकता या ठिकाणी पाहायला मिळते. तर सामना अगदी वेगानं या ठिकाणी मुगीज संघाच्या बाजूने झुकत चाललाय. या ठिकाणी पुन्हा एकदा एक सक्सेसफुल डिफेन्स गुणाची कमाई केली जाते मुगीज संघाच्या खात्यामध्ये.
आणि या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय, सामना संपतोय आणि मुगीच्या संघाने या ठिकाणी बाजी मारली आहे. सेमीफायनलच्या लढतीसाठी क्वालिफाय झालाय.